नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता आकाशच्या प्रॉपर्टीमधून भूमीला बेदखल करण्यासाठी रागिणीने खूपच जास्त आता डावपेच खेळलेले असतात. तर इथे भूमीबरोबर आता बाळसुद्धा जन्माला येणार आहे ही बातमी जेव्हा रागिणीला कळते, तेव्हा ती भूमीबरोबर आता बाळालासुद्धा संपवण्याचा इथे प्लॅन करते. पण तिचे प्लॅन सक्सेसफुल होत नाही. कारण इथे भूमी स्वतःची तर काळजी घेते, पण त्याचबरोबर ती बाळाची सुद्धा आता व्यवस्थित काळजी घेत असते. तर इथे आता भूमी आणि रागिणीचं जे काही भांडण आहे, तो वाद आता टोकाला जाऊन पोचलेला असतो. तेव्हा आकाशला असं वाटत असतं की हे सगळं या प्रॉपर्टीमुळे होत आहे. भूमीला असं वाटतंय की रागिणी आता हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते ना, मग मी एक काम करतो, मी सगळी प्रॉपर्टी आता आईच्या नावावरती करतो आणि आईच्या नावावरती एकदा का प्रॉपर्टी झाली, की मग प्रॉपर्टी नावावरती झाल्यावरती सुद्धा आई माझ्यावरती तितकंच प्रेम करते आणि तिच्यावरती सुद्धा तितकंच प्रेम करते. हे जेव्हा भूमीला कळेल, तेव्हा भूमी आईजवळ चांगली वागेल, असा आकाशचा गैरसमज असतो. कारण हे सगळं रागिणीने त्याच्या मनामध्ये भरवलेलं असतं. तेव्हा इथे आकाशने आता सगळी प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती करायचं ठरवलेलं असतं. पण ज्या वेळेला भूमीला हे कळतं, त्यावेळेला भूमी तिथे येते आणि ते प्रॉपर्टीचे सगळे पेपर आता फाडून टाकते आणि आकाशला म्हणते की ह्या डिवोर्स पेपरवरती साईन कर, मला मोकळं कर, पण पोटगी म्हणून अर्धी प्रॉपर्टी माझ्या आणि माझ्या बाळाच्या नावावरती करून ठेव, सिक्युरिटी म्हणून. नाहीतर ह्या बाईचं ऐकून सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करशील आणि मग बाळ जन्माला आल्यानंतर कधीतरी ते मोठंसुद्धा होणार आहे ना, आपलं बाळ बाळच राहणार नाही आहे. तेव्हा आपल्या बाळाने मोठं होऊन काय या लोकांची तोंडं बघायची असं वाटतं तुला? मी असं अजिबात होऊ देणार नाही, असं भूमी म्हणते. माझ्या बाळाला त्याचा अधिकार हा मिळायलाच हवा. तुला जी काही प्रॉपर्टी नावावरती करायची आहे ना, कुणाच्याही कर, पण अर्धी प्रॉपर्टी ही पोटगी म्हणून मला माझ्या बाळाच्या नावावरती हवी आहे, असं भूमी आता आकाशला म्हणते. आणि मला तू डिवोर्स देऊन टाक, मला मोकळं कर या नात्यातून, म्हणजे माझा त्रास तुलासुद्धा होणार नाही. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता आकाशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय जेव्हा रागिणीला कळतो, तेव्हा रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण इथे आकाशने आता भूमीचा विश्वास संपादन करण्यासाठी संपूर्ण प्रॉपर्टी ही भूमीच्याच नावावरती केलेली असते. तर इथे आता रागिणीला ही बातमी कळल्यानंतर तिच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. काय बोलावं आणि काय नाही तिला काहीसुद्धा कळत नाही. कारण ही बाजी आता भूमीत जिंकलेली असते. तर इथे अचानक असं काय घडतं की आकाश रागिणीच्या नावावरती प्रॉपर्टी न करता भूमीच्या नावावरती करतो. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे रागिणीच्या नावावरती आकाश आता सगळी प्रॉपर्टी करतोय हे जेव्हा भूमीला कळतं, तेव्हा भूमी म्हणते की आता मी काय करू, याच्यातून कसा मार्ग काढू. तेव्हा ती आता एक प्लॅन करते. भूमी म्हणते की आकाश, त्या पेपरवरती साईन करायच्या आधी मी तुला जे पेपर देते त्याच्यावरती साईन कर, आणि ते असतात डिवोर्स पेपर. तेव्हा आकाश म्हणतो हे सगळं काय आहे भूमी? तेव्हा भूमी म्हणते की सगळी प्रॉपर्टी तू यांच्या नावावरती करतोयस ना, मग माझ्या बाळाला तू काय देणार आहेस? तेव्हा आकाश म्हणतो भूमी, अगं हे सगळं जरी मी आईच्या नावावरती केलं तरीसुद्धा आई हे सगळं कुठे घेऊन जाणार आहे? तेव्हा इथे भूमी म्हणत असते कुठे घेऊन जाणार आहे म्हणजे? अरे आकाश, सगळं काही या बाईच्या नावावरती करतोयस, आत्ताच या बाईचं सगळं ऐकून करणार, मग आपलं बाळ जन्माला आल्यानंतर ते मोठंसुद्धा होणार आहे ना, त्याच्यासाठी काय ठेवणार आहेस तू? तेव्हा इथे आकाश म्हणतो अगं पण हे सगळं आपल्या बाळाचं सुद्धा असणार आहे ना. तेव्हा भूमी म्हणते कसं काय? ज्याच्या नावावरती प्रॉपर्टी होते ते सगळं त्याच व्यक्तीचं असतं, मग आपल्या बाळाने यांच्यासमोर हात पसरायचे असं वाटतं का तुला? ते सुद्धा पुढे जाऊन मोठं होणारच आहे ना, त्याच्या भविष्यासाठी तू काय तरतूद करून ठेवणार आहेस? असं भूमी म्हणते. जर तुझ्याच नावावरती काही नसेल, माझ्या नावावरती काही नसेल, तर मग आपण आपल्या बाळाला काय द्यायचं? तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी, तू हे काय बोलतेस? तेव्हा भूमी म्हणते मला तुझ्याशी आता काही बोलायचं नाही आहे आणि मला वादसुद्धा घालायचं नाही आहे. कारण मला माहिती आहे नेहमीप्रमाणे तू ह्या बाईची बाजू घेणार आहेस आणि मला झुकतं माप देणार आहेस. तुला आधीपासून माहिती आहे आकाश, मी कधीही खोटं बोलत नाही, चुकीची साथ देत नाही, विनाकारण कुणाला काही बोलत नाही. पण तरीसुद्धा आता तुला असं वाटायला लागलं आहे की ही बाई जे काही बोलते ते सगळं बरोबर, आणि मी जे काही तुला सांगते पोटतिडकीने खरं जरी सांगितलं तरीसुद्धा तू मला खोटं ठरवतोस. तुला नेहमी माझ्याकडे पुरावे मागायची सवय लागली आहे ना,
तू मला काय पुरावा देणार आहेस की ही सगळी प्रॉपर्टी तू जर ह्या बाईच्या नावावरती केलीस तर पुढे जाऊन ही बाई आपल्याला सगळ्यातून बेदखल करणार नाही, असा तू मला काय पुरावा देणार आहेस ते तू मला सांग. तेव्हा इथे आकाश म्हणतो की माझा आईवरती पूर्ण विश्वास आहे, ती असं कधीच करणार नाही. तेव्हा भूमी म्हणते, हो का, तुझा विश्वास असेल रे, पण विश्वासावरती काही चालत नाही, पुरावा लागतो, असं तुझंच म्हणणं आहे ना. पुराव्यांशिवाय मी तुझ्यावरती कसा काय विश्वास ठेवणार. त्यानंतरला इथे भूमी म्हणत असते, हे प्रॉपर्टीचे पेपर अजिबात महत्त्वाचे नाही आहेत. आता मी तुझ्याकडे डिवोर्स मागितलं आहे. डिवोर्स फाईल होईपर्यंत 6 महिने जातील आणि जोपर्यंत तू अर्धी प्रॉपर्टी माझ्या बाळाच्या नावावरती करत नाही किंवा माझ्या नावावरती करत नाही तोपर्यंत तू दुसरं कुणाच्याही नावावरती प्रॉपर्टी करू शकत नाही. नाहीतर मी तुझ्यावरती केस करू शकते आणि ज्या व्यक्तीच्या नावावरती करशील ना त्यांच्यावर सुद्धा केस होऊ शकते. मला पोटगी द्यायला होईल, माझ्या बाळासाठी तुम्हाला इथे तुमची प्रॉपर्टी द्यायला होईल, म्हणून तुम्ही दुसरं कुणाच्या तरी नावावरती प्रॉपर्टी करताय, अशी केस मी करू शकते, असं भूमीने आता स्पष्टपणे आकाशला सांगितलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू हे काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. भूमी म्हणते, अगदी बरोबर कळते आकाश. आकाश तुला सगळं ह्या बाईचं ऐकायचं आहे. तू आहे ना तिचं एकच रूप बघितलेस, मी तिची अनेक रूपं बघितली आहेत. तुमच्याबरोबर ती चांगली आहे रे, गुडूगुडू आहे म्हणून ती तुम्हाला चांगली वाटते. पण तू मला विचार ना आकाश, ती बाई माझ्याबरोबरच अशी का वागते. या घरामध्ये दुसरं मी कुणालाच काही बोलत नाही, फक्त यांनाच का. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे कधीतरी मी जे काही बोलते त्या गोष्टींचा विचार कर. पण नाही, तुला आंधळेपणाने फक्त त्या बाईवरती विश्वास ठेवायचा आहे, माझ्यावरती नाही. मग आता आपण एकत्र नात्यामध्ये राहण्याला काय अर्थ आहे. ज्या नात्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो विश्वास, आणि तोच विश्वास जर आपल्या नात्यामध्ये नाहीच आहे तर मग आपल्या एकत्र राहण्याला अर्थ तरी काय आकाश. मग ह्या बंधनामध्ये आपण कशाला अडकून राहायचं. तुला माझं काय ऐकायचं नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे, आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार करायचा नाही आहे. एवढी मोठी प्रॉपर्टी जी तू तुझ्या कष्टाने कमवून ठेवली आहेस, तुझ्या बाबांचा वारसा तू पुढे घेऊन जाणार आहेस, तुझ्यानंतर आपलं बाळ घेऊन जाणार होतं, बरोबर की नाही. ती सगळी प्रॉपर्टी महाजनांच्या नावावरती न राहता तुला पटवर्धनांच्या नावावरती करायची आहे का आकाश. हे सगळं कशासाठी, हा अट्टहास कशासाठी. तेव्हा आकाश म्हणतो, कारण तुझा गैरसमज दूर व्हावा म्हणून. तुला असं वाटतं ना की आई हे सगळं प्रॉपर्टीसाठी करते, म्हणून मी तिच्या नावावरती प्रॉपर्टी करणार आहे, म्हणजे प्रॉपर्टी जरी नावावरती झाली तरीसुद्धा तिचं आपल्यावरचं प्रेम कमी होणार नाही आहे, हे मला तुला दाखवून द्यायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, अरे हे एवढं सगळं सोपं असतं का. ती म्हणते, आकाश अरे आंधळा झालायस तू त्यांच्या प्रेमामध्ये, म्हणून ही सगळी संपत्ती अशीच त्यांना द्यायला काढलीस. आपल्या बाळाचा एका सेकंदासाठी तू विचार केला नाहीस. पुढे जाऊन ही बाई तुला अजून काहीतरी करायला सांगेल आणि मग तू तेव्हासुद्धा असंच करणार आहेस का. कुणाचाही विचार न करता निर्णय घेणार आहेस का त्यांच्यावरती विश्वास ठेवून. तेव्हा भूमी म्हणते, पण मी नाही ठेवू शकत, आणि म्हणूनच आकाश तू मला ह्या नात्यातून मोकळं कर. डिवोर्स पेपर दिलेत त्याच्यावरती साईन कर आणि मोकळा हो. तेव्हा इथे भूमी म्हणते की आता मी जाते, तू साईन करून ठेव, मी सुद्धा साईन करेन आणि मग ते आपण कोर्टामध्ये जमा करूया. तेव्हा आकाशला खूप वाईट वाटतं आणि आकाश आता रूममध्ये जाऊन खूप जास्त रडत असतो. तेव्हा इथे भूमी आता रागिणीला म्हणते की बघितलंत ना मी कसा हा डाव टाकला, आता लवकरच आकाश तुम्हाला हाताला धरून या घरातून बाहेर काढतोय की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे आता भूमीने रागिणीला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं. जेव्हा रागीने आता रागाने भूमीच्या कानाखाली जेव्हा मारायला जाते तेव्हा भूमी तिचा हात पकडते आणि म्हणते, हा हात तोडून दुसऱ्या हातामध्ये द्यायला वेळ लागणार नाही, कळलं ना. तेव्हा आता इज्जतीत राहायचं, आता उद्या फक्त बघाच आकाश काय करतो ते. तेव्हा इथे आता रागिणीला भीती वाटत असते की आकाश नेमकं काय करणार आहे. तेव्हा इथे आकाश आता रूममध्ये रडत बसलेला असतो. तेव्हा आजी जाते आणि म्हणते, आकाश बाळा काय झालं, का रडतोयस तू. तेव्हा आकाश म्हणतो, आजी बघितलंस ना, ज्या भूमीवरती माझं जीवापाड प्रेम आहे, जिच्यासाठी मी हे सगळं करत होतो, ती भूमी माझ्याकडून सुटका मागते. ती म्हणते की या बंधनातून मला मुक्त व्हायचं आहे, तिला डिवोर्स हवा. आजी मी तिच्याशिवाय कसा राहू सांग बरं तू. आणि तिच्याबरोबर बाळसुद्धा आता आहे, ते दोघेही मला सोडून जात आहेत. सांग ना आजी मी काय करू. जर भूमी मला सोडून गेली तर हे सगळं करण्याला अर्थच काय उरला. तेव्हा आजी म्हणते की असं काही होणार नाही आकाश, आणि या घरामध्ये डिवोर्स हा शब्दसुद्धा परत बोलू नकोस. भूमी म्हणाली डिवोर्स हवा आहे तर आपण तिचं लगेच ऐकायचं का.
तिला डिवोर्स द्यायचं का? आपण असं होऊ द्यायचं नाही. तिला तिच्या बाळाच्या भविष्याची काळजी आहे म्हणून तिने पोटगी म्हणून अर्धी प्रॉपर्टी मागितली आहे ना, कारण तिला भीती वाटते आणि तिची भीतीसुद्धा साहजिकच आहे. जर सगळी प्रॉपर्टी तू रागिणीच्या नावावरती केलीस आणि नंतरला जर तिला असं वाटतंय तिच्या बाळाला काही नाही मिळालं, मग काय करायचं? कारण पुढे जाऊन तिथे अथर्वची मुलं असणार आहेत, तिथे अभिची मुलं असणार आहेत, अशी भीती तिला वाटत असेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे आजी, मग जर भूमीला या गोष्टीची भीती असेल तर मग आता मी एक खूप मोठा निर्णय घेणार आहे. तेव्हा आजी म्हणते, कुठला निर्णय? तेव्हा आकाश म्हणतो, ते उद्या आपल्या सगळ्यांना दुपारी कळेलच. मी भूमीलासुद्धा इथे बोलावून घेणार आहे. त्यानंतरला आकाशने आता सगळ्यांना दुपारच्या वेळेला एकत्र बोलावलेलं असतं. आकाश सकाळी लवकर जाऊन आता वकिलांना भेटून आलेला असतो आणि त्यांच्याकडून त्याने आता नवीन प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेले असतात आणि ते पेपर तो घेऊन आलेला असतो. त्यानंतरला भूमीसुद्धा तिथे येते आणि म्हणते, आकाश का बोलावलंस मला? माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रॉपर्टीचे पेपर साईन केलेस का? तेव्हा आकाश म्हणतो, हो भूमी, तुला खूपच घाई लागली आहे का डिवोर्स घ्यायची? बाळाची काळजी आणि तुझी काळजी मलासुद्धा आहे. तुला आता माझी काळजी नाही आहे वाटतं. तेव्हा भूमी म्हणते, खूप काळजी आहे आणि त्यासाठीच माझा हा अट्टाहास चालला होता. इथून तुला सोडून गेल्यानंतर तुला माझी किंमत कळेल. कदाचित मी बोलते ते खरं आहे असं तुला वाटेल, पण तू असं काही विचार केला नाहीस. किती दिवस मी माझ्या बाबांच्या घरी आहे तुला माहिती आहे ना, पण तरीसुद्धा तुझ्यामध्ये काही बदल नाही. मग मला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला माझ्या बाळासाठी. तेव्हा भूमी म्हणते, आता का बोलावलंयस ते सांग. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तुला या गोष्टीची भीती वाटते ना, की जर मी सगळी प्रॉपर्टी आईच्या नावावरती केली तर मग बाळाला आणि तुला काही मिळणार नाही. कदाचित आई तुमच्या नावावरती काही करणार नाही असं वाटते ना तुला, आणि मी तुमच्या भविष्याचा विचार करत नाही आहे म्हणून तुला डिवोर्स हवा आहे. म्हणून मी एक आता निर्णय घेतलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते, कुठला निर्णय? तेव्हा इथे आकाश म्हणतो की हे बघ, हे आहेत नवीन प्रॉपर्टीचे पेपर आणि याच्यावरती मी सगळी प्रॉपर्टी आपली लिहिलेली आहे. म्हणजे हे घर, बिझनेस, जेवढे काही पैसे कमावलेत ते सगळे, आणि याच्यामध्ये ते सगळं मेन्शनसुद्धा केलं आहे. आजपासून हे सगळं मी तुझ्या नावावरती करतो आहे आणि तुझ्या नावावरती केल्यानंतर ॲटोमॅटिकली ते आपल्या बाळाच्याच नावावरती होणार आहे. बरोबर ना भूमी? तेव्हा ही सगळी संपत्ती आता मी भूमी आकाश महाजन हिच्या नावावरती करतो आहे. मग तर तुला काही टेन्शन असणार आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, जर असं असेल तर मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. माझ्या नावावरती करण्यापेक्षा ही प्रॉपर्टी तू तुझ्याच नावावरती का ठेवत नाहीस? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, ही फक्त जर तुला तुझ्या नावावरती नको असेल तर आपण एक काम करूया, ही प्रॉपर्टी मी आपल्या दोघांच्याही नावावरती करतो. तेव्हा इथे वकील साहेबसुद्धा आलेले असतात. तेव्हा इकडे आता नवीन पेपर हे तयार करून आणलेले असतात. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश या दोघांच्याही नावावरती सगळी प्रॉपर्टी आता त्याने केलेली असते. तशा साईनसुद्धा आकाशने केलेल्या असतात, भूमीच्या साईन झालेल्या असतात. तर इथे आता संपूर्ण महाजनांसमोर, पटवर्धनांसमोर आकाशने आपला निर्णय हा घेतलेला असतो. सगळी संपत्ती आता आकाशने भूमीच्या नावावरती केलेली असते आणि स्वतःच्यासुद्धा. तर आता महाजनांची प्रॉपर्टी फक्त आकाशच्या नावावरती न राहता आता तेवढीच भूमीच्या नावावरती झालेली असते. उलट कंपनीतले जास्त शेअर हे भूमीच्या नावावरती आकाशने ठेवलेले असतात. त्यामुळे भूमीचा अधिकार तिथे आता जास्त असतो. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश, अरे हा काय निर्णय घेतलायस तू? तेव्हा आकाश म्हणतो, आई, तूच काल म्हणाली होतीस ना की तू संन्यास घ्यायला तयार आहेस, म्हणजे आमच्यासाठी तू असं पेपरवरती लिहायला तयार आहेस. जर आकाशने ही सगळी प्रॉपर्टी जरी माझ्या नावावरती केली तरी मी त्यातलं काही घेणार नाही, तू असं म्हणाली होतीस ना की लिहून देईन म्हणून. तेव्हाच मला कळलं होतं की माझ्या आईला माझ्या संपत्तीमध्ये, माझ्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात रस नाही आहे. तिचं फक्त निस्वार्थ प्रेम आहे आमच्या दोघांवरती, आणि काल तू तुझ्या बोलण्यातून ते पुन्हा एकदा सिद्ध केलंस. आणि तेव्हाच मला कळलं, जर भूमीचा असा काही विश्वास असेल की तिला भीती असेल की ती तुमच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत, मग तो विश्वास मला तिला देणं गरजेचं होतं. भूमीचा विश्वास संपादन करणं माझ्यासाठी गरजेचं होतं आणि म्हणूनच मी सगळी प्रॉपर्टी आता भूमीच्या नावावरती केली आहे आणि तिच्या सांगण्यावरून माझ्यासुद्धा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, आता तरी तुझं म्हणणं
मी मान्य केलंय की नाही, मग आता तरी तू घरी परत ये ना भूमी. हे बघ, मला तुझी खूप काळजी वाटते आणि बाळाची सुद्धा. तुम्ही आता दोघेजण लवकरात लवकर घरी या आणि तू आता म्हणशील तसंच होईल. तेव्हा इथे आता आकाश भूमी आपल्याला सोडून जाते की काय या भीतीने आता खूपच जास्त जागा झालेला असतो. तर इथे रागिणीच्या प्रेमाची पट्टी आता थोडीफार बाजूला झालेली असते. इथे रागिणीची बाजू घेता घेता भूमी त्याच्यापासून खूप दूर गेलेली आहे याची जाणीव आता आकाशला होते. जर भूमीने खरोखर डिवोर्स घेतला तर माझं काय होईल असं आकाशला वाटत असतं आणि त्यामुळे इथे आकाशने आता सगळी प्रॉपर्टी नावावरती करून आता भूमीचा विश्वास संपादन करत पुन्हा मानाने वाजत गाजत पुन्हा एकदा महाजनांच्या घरामध्ये भूमीचा गृहप्रवेश हा मानाने केलेला असतो. भूमी आता पुन्हा गृहप्रवेश करून महाजनांच्या घरी परत आलेली असते. पण इथे भूमीने आता रागिणीला पलटवार दिलेला असतो. भूमीच्या आगमनामुळे रागिणी आता पूर्णपणे देवदास झालेली असते, कारण तिला प्रॉपर्टीमधलं काहीसुद्धा मिळालेलं नसतं.